सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मंडे मॉर्निंग आहे, वाजलेत सकाळचे 10:30 आणि बाकी माझं रुटीन सुरू आहे. भांडी घासायची आहे. हे पिण्याच्या पाण्याची भांडी घासून पुन्हा एकदा पाणी भरून उकळायला ठेवायचे. इथे कपडे लावायचे आहेत मशीनला. हे ट्रे वगैरे जरा धुवून ठेवलेत, ते स्वच्छ पुसून ठेवायचे. आणि मग लंचची तयारी आहेच. तर अशी माझी सकाळची कामं सुरू आहेत. राहू गेलाय शाळेत, थोड्या वेळाने तो येईलच. पुष्कळचं सुद्धा त्याचं रुटीन सुरू झालेलं आहे. व्लॉग सुद्धा शूट करायला घेतलाय आम्ही. राहू येईपर्यंत मग माझी ही सगळी कामं आवरून होतात. भांडी घासून झाली आहेत आणि जसं मगाशी म्हटलं, हे प्यायच्या पाण्याचं भांड सुद्धा आज घासून घ्यायचंय. हा काय ग? ते वॉटर प्युरिफायरचं बटन लावशील सेकंड वाला ना? हा लागलं का? ब्लू लाईट आला ना. याला टब क्लिनिंगचा आहे का ऑप्शन? हो, टब ड्राय. अच्छा, तो सिलेक्ट केला ना हा की ऑटोमॅटिक टब क्लीन होतो. जो तिथे नाहीये, तिथे नाहीये. मग आपल्याला जसं म्हटलं ना मी काल, नॉर्मल मॅन्युअली करायचं. लंचला काय करणार आहे आज? मसुरीची उसळ, पोळी, गोड म्हणून श्रीखंड, गोडवरण भात आणि टोमॅटोची कोशिंबीर. क्या बात आहे. तर त्यासाठी आय गेस अंकिताने इथे मसूर भिजत घातली आहे, पोळ्यांची कणिक काढून ठेवली आहे, 2 टोमॅटो. टॅप दिला नाहीये म्हणून तर आपण हे घेतलं ना तांब्याचं, की ह्यातलं पाणी ह्याच्यात भरून ठेवूया, म्हणजे डबल प्युरिफाय. एक्झॅक्टली. आणि मग आता थोडंसं उकळून घेतो म्हणून मग हे पातेला भरतो आपण. तिथे बरं आहे आपलं, डायरेक्ट टॅप मधनं येतं ना. ह्यालाच आहे ना, कारण नॉब म्हणून नाही ठेवायला लागत. हा, आतापर्यंतची जी ठरवलेली कामं होती ती माझी सगळी झालेली आहेत. थोडीफार अजून बाकी आहेत. कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत, इस्त्रीच्या कपड्यांची बॅग रेडी करायची आहे. पण त्याआधी आता मी जरा स्वयंपाकाकडे वळते. एकीकडे कुकर वगैरे सगळं लावते आणि मग पुढची कामं करते. आणि राहू आलेला आहे स्कूल मधून, मगाशीच आला थोड्या वेळापूर्वी. आणि त्याचं आता खेळणं सुरू झालेलं आहे. हे काय, ट्रॅफिक पोलीस काल पाहिलेलं दिसतंय. स्कूल मध्ये सांगितलं का आज काही? गरम होत आहे ना सॉलिड किचन मध्ये. उभं पण राहत नाहीये तिथे. हो, चांगलीच जाणवते. बापरे, कुकर लावला म्हटलं चल भाज्या चिरेपर्यंत जरा इथे बसते. तर इथे अंकिताची लंचची तयारी सुरू आहे. इथे ताक घुसळून झालेलं आहे, कोशिंबीरची तयारी आहे, त्यानंतर उसळीच्या फोडणीची तयारी इथे घेतलेली आहे. बटाटा पण ऍड करणार आहेस का उसळीत? हो, बटाटा, थोडासा टोमॅटो, मसूर आणि आपल्या डायरेक्ट छोट्या कुकर मध्ये घालते. आणि जस्ट कुकर पण झालाय आता, त्यामुळे लंच आता अर्धा अधिक प्रोसेस मध्ये. कणिक मळून ठेवली आहे इथे. काय करते मी म्हटलं उसळून झालंय. थोडंसं पाणी ऍड केलं ना परत. अच्छा, पाणी ऍड करायचं होतं, अजून राहिलं होतं. मी म्हटलं झालंय. नाही, तेव्हाही केलेलं पाणी. बरोबर बोललास, फक्त आता मी परत केलं ना. आणि हा तो कुकर ज्यात अंकिता आता उसळ बनवणार आहे. हा 3 लिटरचा कुकर आहे ना? 3 लिटर. बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या आम्हाला, अंकिता तुझे कुकर वापरतेस ते कोणते आहे. सो हा जो छोटा कुकर आहे हा 3 लिटरचा आहे. जो आमचा इथे मोठा आहे तो 8 लिटरचा आहे. 8 लिटर. आणि त्या घरी जो मागच्या 1-2 ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितला असेल तो कुकर आमचा 5 लिटरचा आहे. हा जो छोटा कुकर आहे तो बटरफ्लाय कंपनीचा आहे. आणि बाकी जे 2 आहेत आमचे ते प्रेस्टिज कंपनीचे. आता बघूया मस्त उसळीची फोडणी. हळद, हिंग, मोहरी. सिंपल उसळ करते एकदम. कढीपत्ता, टोमॅटो, बटाटे.
आज फूड ब्लॉगर सारखं बोललंय. मला आता तेच म्हटलं, काल राहू रेसिपी सांगत होता. आई मी सांगतो साहित्य काय काय. तर मस्त आता इथे फोडणी होते आपली. आणि ह्यात आता ती भिजवलेले मसूर ऍड करते ह्या फोडणीत. ते मिक्स करणार ना आता. हो मिक्स करणार. थोडंसं लाल तिखट, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा मालवणी मसाला. मीठ ऍड करूया. आज बाबा पण करतोय. आईला मदत करतोय मी. आणि एका हातात कॅमेरा कसं करणार? एका हातात कॅमेरा, एका हातात मल्टीटास्किंग करणार आहे. मल्टीटास्किंग करतोय बाबा. काल तू हेल्प केलीस ना पिझ्झा बनवायला. मग मी आज आईला हेल्प करतोय. हो मग आज उसळ केली. उसळ केली ही बाबाची फेवरेट मसूर. फेवरेट उसळ काय तुला नाही आवडत? राहूला मटकी आवडते. मटकी आवडते ना तुला? स्प्राउट्स. आता आज भिजत घालेन मी. हा उद्या टिफिनला पण मटकीच न्यायची आज भेंडी. आणि शिजण्यापुरतं पाणी ऍड करते. तिखट आणि मसाला परफेक्ट बसला. रंग बना कसला मस्त आला. मस्त. हेच मेन असतं, प्रमाण मेन असतं आणि ऍक्च्युली. ऑरेंज. हा ऑरेंज 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 कलरचं आलंय ना, मस्त आहे बघ ना. बघू बघ ना. थोडीशी कोथिंबीर आत्ता ऍड करते आणि बाकीची मग भाजी शिजल्यानंतर ऍड करेन. आणि इथे फायनली कुकर लावलेला आहे. थोड्याच वेळात उसळ तयार होईल आणि मग मस्त आम्ही लंच करून घेऊ. आता मी हा मीडियम आचेवरती ठेवलाय. काय बोलून तू विसरलास, अजून पोळ्या करायचे बाकी आहेत. अच्छा. हो पोळ्या करायच्या बाकी आहेत नाही का? मी सांगते. पोळ्या झाल्या. हा उसळ झाली, पोळ्या झाल्या की आम्ही लंच करून घेणार. आणि जसं मी सांगत होते की मीडियम आचेवरती ठेवलाय. एक 3 ते 4 शिट्ट्या देणार आहे मी ह्याच्या. आणि आता एकीकडे शिट्ट्या होत आहेत, आणखी काही इथे पोळ्या करतेय. स्वयंपाक तयार. काही कसला आवाज आला ना की आपला आवाज कमी येतोय बघ. कॅप्चर होत नाहीये. शिट्टीच्या वेळेस जेव्हा बोलतोय तेव्हा आवाज लो येतोय. आपल्याला मोठ्याने बोलायला लागेल. हे बघ आता बोललो तर येतो आवाज. आता येणार नाही बघ ना. माईक वापरायला पाहिजे. पण माईक मध्ये मग काय होतं, माझ्या इथे असेल तरी तुमचे आवाज कमी येतात. हो ते आहेच. तो दुसरा घेऊया आपण, एक दुसरा ऑर्डर. ज्याच्यात सगळं कॅप्चर होईल ना तसं बघायला पाहिजे. तर माझ्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत. एकीकडे आता मी गोडं वरण उकळायला ठेवलंय. इथे आपली उसळ सुद्धा झाली आहे. त्यात थोडासा गूळ ऍड करते. आणि बाबा मी पण याला पोळ्या लाटायला हेल्प केली. अच्छा आज पण केलीस तू हेल्प? ती वरची पोळी राहूची आहे. ही तू केली? तू केली? मस्तच. गूळ इथे ऍड करून झालाय. भात झालेला आहे इथे. मगाशी ताक तुम्ही बघितलं असेल, ताक सुद्धा इथे तयार आहे. पटकन ही कोशिंबीर करून घेते आणि आम्ही जेवायला बसतो. पोटभर मस्त जेवण झालेलं आहे आणि आता थोडं किचनला आराम. जसं मगाशी मी म्हटलं होतं की स्वयंपाक झाला की मला जरा थोडीशी पुढची कामं आहेत. कपड्यांच्या घड्या करायच्यात आणि मेन म्हणजे आज इस्त्रीची एक बॅग तयार करायची आहे. तर आज आता मी ह्यात माझे सगळे इस्त्रीचे कपडे ठेवणार आहे. डीमार्टचा एक व्लॉग जो मी आता रिसेंटली टाकला होता, त्यात मला ह्या बॅगवरनं कमेंट आली होती की अंकिता ही बॅग तू कुठून घेतलेली आहेस. सो आई एकदा दादरला गेली होती जस्ट असं विंडो शॉपिंग करायला. सो दादरवरनं या बॅग्स घेतलेल्या आहेत. ही एक आहे आणि त्यात ही सुद्धा एक आहे. मस्त खूप मोठ्या बॅग्स आहेत. आधी आम्ही डीमार्टला जाताना 4-5 वेगवेगळ्या बॅग्स घेऊन जायचो, पण यावेळेला माझं एका बॅगेत काम झालेलं आहे. सो आता एक बॅग आम्ही इस्त्रीला, एक सामानाला असं शफल करून वापरणार आहोत. सो आता आज या बॅगमध्ये इस्त्रीचे कपडे भरते आणि आता पटापट कपड्यांच्या घड्या करून घेते. आज हा व्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.